नमस्कार मित्रांनो. तर हा सुंदर लटकन पाहून तुम्ही नक्की म्हणाल, "हा तर मी सुद्धा बनवू शकते." अगदी कमी खर्चात आणि प्रीमियम लूक देणारा हा लटकन कसा बनवायचा ते आता आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. तर आता इथे 2 मी स्क्वेअर घेतलेले आहेत. तर त्यांची जी लांबी आणि रुंदी आहे ती 4-4 इंच एवढी मी घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता. आता जी उलटी बाजू आहे आणि सरळ बाजू या दोनही बाजू आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायच्या आहेत. तर एका सरळ बाजूवर आपल्याला दुसऱ्या स्क्वेअरची जी सरळ बाजू आहे ती ठेवायची आहे. अशा पद्धतीने आणि आपल्याला संपूर्ण जो भाग आहे त्याला तिथे शिलाई मारायची आहे. आता शिलाई मारत असताना संपूर्ण भाग इथे मी म्हटला, पण त्याच्यामध्ये थोडासा भाग आपल्याला 1 इंच एवढा ठेवायचा आहे, जेणेकरून आपल्याला जो आतला भाग आहे तो बाहेर काढता येईल यासाठी. आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता या पद्धतीने. तर व्यवस्थित शिलाई टाकायची आहे. शिलाई टाकत असताना तुम्ही नॉब जो आहे तो उचलू शकता. सुई मात्र तुम्हाला फॅब्रिकमध्येच ठेवायची आहे. जेव्हा तुम्ही कोणे घेत असाल त्यावेळेस. आता बघा मी इथे शिलाई टाकून घेतलेली आहे. थोडासा भाग इथे मी ओपन ठेवलेला आहे. आता तो किती आहे ते देखील मी तुम्हाला दाखवते. तर इथे बघू शकता तुम्ही 1.5 इंच मी इथे ठेवलेलं आहे ओपन. आता इथे आपल्याला कट्स द्यायचे आहेत. जे स्क्वेअरचे जे कोने आहेत तिथे कट्स देणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. यामुळे काय होतं, की तुमचा जो आतला भाग आहे तो व्यवस्थितपणे जसा शेप आहे त्या शेपनुसारच बाहेर येतो. आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला इथे फक्त हातानेच होईल असं नाही. तर तुम्हाला बाहेर काढल्यानंतर सुद्धा थोडंसं एखादी टोकदार वस्तू म्हणजे तुम्ही पेन्सिल घेऊ शकता किंवा तुमच्याकडे आणखीन काही असं टोकदार असेल, की ज्याच्याने तुम्हाला ती टोकं सरळ करता येतील, म्हणजे व्यवस्थित त्यांचा जो शेप आहे तो बाहेर काढता येईल. तर त्याचा देखील तुम्ही इथे वापर करू शकता. पण सुरुवातीला तुम्हाला या पद्धतीने आधी बाहेर काढून घ्यायचं आहे आणि मग नंतर काय करायचं आहे, की व्यवस्थित तुम्हाला एखादी स्केलसुद्धा तुम्ही घेऊ शकता. म्हणजे काय होतं, की त्याच्याने ते व्यवस्थितपणे बाहेर येतं. आता तुम्ही बघू शकता इथे मी स्केल घेतलेली आहे आणि स्केलनी आता जी टोकं आहेत, ती व्यवस्थित इथे मी काढून घेत आहे. म्हणजे काय, की आपलं जे लटकन आहे, ते रेडी झाल्यानंतर अगदी व्यवस्थित फिनिशिंगने तयार होईल. तर अशा पद्धतीने आता इथे बघा मी सगळं जे आहे ते टोकं जी आहेत ती बाहेर काढलेली आहेत. आता जो ओपन भाग आहे त्याला आपल्याला इथे शिलाई टाकायची आहे. पण त्याला या पद्धतीने आधी आपल्याला जे फॅब्रिक बाहेर आलेलं आहे, त्याला आतमध्ये टाकून घ्यायचं आहे. तर जसा शेप आहे, त्या शेपनुसारच त्याला व्यवस्थित ठेवायचं आहे. आता बघा संपूर्ण जो भाग आहे, तिथे आपल्याला आता शिलाई टाकून घ्यायची आहे. तर व्यवस्थित शिलाई टाकायची आहे. तर संपूर्ण जो भाग आहे, आता त्याला इथे मी शिलाई टाकून घेणार आहे. तुम्ही जर नवीन व्ह्यूअर्स असाल, तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा एक सबस्क्राईब आम्हाला पुढील अनेक व्हिडिओ बनवण्याची उमेद देतं. त्याच्यामुळे नक्की सबस्क्राईब करा. आणि बघा आता इथे मी शिलाई जी आहे ती टाकून घेतलेली आहे. आता जे धागे आहेत ते कट करून घ्यायचे आहे. आता ह्याचा सेंटर पॉइंट जो आहे तो आपल्याला इथे काढायचा आहे. तर तो कशा पद्धतीने काढायचा? या पद्धतीने फोल्ड द्यायचा आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. अगदी व्यवस्थितपणे आपला जो सेंटर पॉइंट आहे, तो आला पाहिजे याची काळजी घ्यायची आहे. तर आता जो सेंटर पॉइंट निघाला आहे, त्याच्यावर छोटासा मी अगदी नॉच तिथे दिलेला आहे. जास्त मोठा द्यायचा नाही, नाहीतर मोठा होल येईल. तर बघा या पद्धतीने आता आपल्याला याच्यामध्ये जी आपली लेस आहे ती टाकायची आहे. तुम्ही तुमच्या ब्लाउजला मॅचिंग ज्या पद्धतीने तुम्हाला घ्यायची असेल कलरची, ती तुम्ही घेऊ शकता. आता बघा या पद्धतीने मार्किंग करायचं आहे आतमध्ये टाकल्यानंतर. आता आपल्याला शिलाई टाकायची आहे. तर दोन्ही साईडला इथे शिलाई टाकून घ्यायची आहे. सुई आतमध्ये ठेवायची आहे फॅब्रिकमध्ये. सुई कंप्लीट झाल्यानंतरच बाहेर काढायची आहे. फक्त नॉब उचलायचा आहे. आता इथे देखील आपल्याला सेम तसंच करायचं आहे. मार्किंग बघा तुम्ही व्हिडिओमध्ये मी कशा पद्धतीने करत आहे. थोडंसं स्लॅन्टिंगमध्ये करत आहे. तर या पद्धतीने आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे. आपला जो सेंटर पॉइंट आहे तिथे जाऊन आपली शिलाई थांबते. दोन्ही बाजूने सुरुवात केल्यानंतर. तुम्ही बघू शकता अगदी हार्डली 5 मिनिटात आपलं जे लटकन आहे ते इथे तयार झालेलं आहे आणि